कोल्हापूर महानगरपालिकेच्या तब्बल 10 वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी अंतर्गत राष्ट्रीय काँग्रेसने सर्वाधिक 48 उमेदवारांची जम्बो यादी जाहीर करत बाजी मारली आहे। या यादीत 33 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून अनुभव आणि नव्या नेतृत्वाचा समतोल साधण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला। जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये माजी उपमहापौर प्रकाश पाटील यांच्यासह राजेश लाटकर, प्रतापसिंह जाधव, दीपा मगदुम, जयश्री चव्हाण, ईश्वर परमार, संजय मोहिते, प्रवीण केसरकर, मधुकर रामाने आणि अर्जुन माने या गत सभागृहातील नगरसेवकांचा पुन्हा समावेश करण्यात आला। त्यामुळे अनुभवी उमेदवारांवर काँग्रेसने विश्वास दाखवला असल्याचं चित्र आहे। याशिवाय माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे व त्यांची पत्नी मयुरी तसेच राहुल माने यांच्या पत्नी ऋग्वेदा, भूपाल शेट्टी आणि त्यांची कन्या पूजा अशा एकाच घराण्यातील उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले। दरम्यान शिवसेना भाजप आघाडीच्या उमेदवार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले असून ती जाहीर झाल्यानंतर निवडणूक चित्र अधिक स्पष्ट होणार आहे। तसेच जनसुराज्य, वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पक्षाकडेही अनेक इच्छुकांचे लक्ष आहे। प्रमुख आघाड्यांकडून तिकीट न मिळालेल्या अनेक इच्छुकांकडून या पक्षांमार्फत निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने आगामी काळात कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक मोठ्या चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत।